जळगाव जामोद नगर परिषद कैलास पाटील उपाध्यक्ष तर सचिन जोशी आणि ॲडव्होकेट करीम खान स्वीकृत सदस्य। जळगाव जामोद नगर परिषदेचे नवनियुक्त नगर अध्यक्ष गणेश दांडगे यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या अत्यंत चुरशीच्या ठरलेल्या जळगाव जामोद नगर परिषद उपाध्यक्ष पदाच्या निवडणुकीमध्ये भाजपाचे शहर अध्यक्ष कैलास मोतीराम पाटील यांची निवड झाली। त्यांनी काँग्रेसचे राष्ट्रवादी काँग्रेसचे सिद्धार्थ हेलोडे यांचा पराभव केला। 21 सदस्यीय नगर परिषदेमध्ये भाजपाचे आणि त्यांचा मित्र पक्ष राष्ट्रवादी अजित पवार गटाचे 10, काँग्रेसचे 5, राष्ट्रवादी शरद पवार गटाचे 2, MIMचे 2, समाजवादी पक्षाचा 1 आणि वंचित बहुजन आघाडी पुरस्कृत 1 अशा शहर विकास आघाडीचे 6 सदस्य आहेत। नगराध्यक्ष पदासाठी झालेल्या निवडणुकीत भाजपकडून कैलास पाटील, काँग्रेसकडून फरजाना बी सय्यद अफरोज, शहर विकास आघाडीकडून सिद्धार्थ हेलोडे यांचे उमेदवारी अर्ज होते। यामध्ये कैलास पाटील हे 11 मतं घेऊन विजयी झाले। काँग्रेस उमेदवाराला 5 तर नगर विकास आघाडीच्या उमेदवाराला 6 मतं मिळाली। नगर परिषदेत स्वीकृत सदस्यांसाठी एकूण 7 अर्ज प्राप्त झाले होते। छाननीमध्ये शहर विकास आघाडीच्या सविता देशमुख, अब्दुल जाहीर यांचं 2 अर्ज बाद झाल्यानंतर 5 अर्ज कायम होते। भाजपचे सचिन जोशी आणि शहर विकास आघाडीचे ॲडव्होकेट करीम खान यांची स्वीकृत सदस्य म्हणून नियुक्ती करण्यात आली। मुख्य अधिकारी डॉक्टर सूरज जाधव यांची यावेळी प्रामुख्याने उपस्थिती होती। RC24 न्यूजचे संपादक राजेश बाठे, जळगाव जामोद।